नाही तरी कर भरावा, वसई विरारच्या ग्रामीण भागात संतापाचा ज्वालामुखी. लाभ कर आकारणी विरोधात नागरिकांचा आवाज बुलंद. विकासाच्या नावाखाली कर आकारणीचा बोजा टाकला जात असताना प्रत्यक्षात मात्र मूलभूत सुविधांचाच अभाव. अशा विरोधाभासी वास्तवामुळे वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील ग्रामीण भागात नागरिकांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. पाणी नाही, गटार नाही, मग कसला लाभ कर, असा थेट सवाल करत नागरिकांनी प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 2026 ते 2027 या आर्थिक वर्षासाठी पाणी पुरवठा लाभ कर आणि मलप्रवाह सुविधा लाभ कर आकारण्याचा निर्णय जाहीर होताच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये असंतोषाची लाट उसळली. कारण ज्या सुविधा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत त्यासाठी कर भरण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ जोसेफिन जोसेफ फर्गोस यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापौर, आयुक्त आणि विरोधी पक्षनेते यांना निवेदन देत हा प्रश्न राज्याच्या पातळीवर नेला आहे. त्यांच्या मते हा केवळ कर प्रश्न नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला आहे. 2009 साली महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 53 गावांपैकी अनेक गावांमध्ये आजही घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला नाही. नागरिकांना आजही क्षारयुक्त विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे त्वचारोग, पचनसंस्था विकार यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. याचबरोबर मलनिस्सारण यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने नागरिकांना स्वतःच्या खिशातून सेप्टिक टाक्या उभाराव्या लागत आहेत. म्हणजेच सुविधा शून्य, खर्च मात्र दुहेरी. आता यावर लाभ कराचा अतिरिक्त बोजा. कायदेशीर बाजू मांडताना विविध प्रकरणांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे की सेवा न देता कर आकारणी करणे न्याय्य नाही. त्यामुळे सध्याची आकारणी ही नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात असल्याचा ठाम आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सौ फर्गोस यांनी प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या आहेत. ज्या भागात सुविधा नाहीत तेथून तात्काळ लाभ कर वगळणे, सुविधा उपलब्ध होईपर्यंत कर आकारणी स्थगित करणे, ग्रामीण भागात शुद्ध पाणी पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करणे आणि मलनिस्सारण प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करणे. आज हा प्रश्न केवळ कराचा नाही तर जीवनमान, आरोग्य आणि सन्मानाचा बनला आहे. विकासाच्या गाजावाजात ग्रामीण भाग दुर्लक्षित राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा हा असंतोष उद्रेकात बदलल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आता प्रशासनाने केवळ आश्वासनांची नाही तर ठोस आणि तातडीच्या कृतीची गरज आहे.